ज्येष्ठ स्वतंत्र नागरिक, अधिकारी, कर्मचारी, कामगार बंधू, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बंधूंना महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात व अज्ञात विभूतींना मी सर्वप्रथम अभिवादन करते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासूनच आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्व क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. जगातील सर्वात मोठी भारताची 2027 ची जनगणना ही देशाची 16वी जनगणना पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने राबवण्यात येत आहे. ही जनगणना 2 टप्प्यात पार पडणार असून पहिला टप्पा घर यादी एप्रिल ते सप्टेंबर 2026 तर दुसरा टप्पा लोकसंख्या गणना फेब्रुवारी ते मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार आहे. जनगणना 2027 ही अधिक सुलभ, अचूक व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने नागरिकांना स्वगणना म्हणजेच सेल्फ इन्युमरेशन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या प्रक्रियेमुळे नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः नोंदवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मी या प्रसंगी सर्वांना आवाहन करते की आजपासून सुरू झालेल्या स्वगणना सेल्फ इन्युमरेशन मध्ये आपण सर्व नागरिकांनी आपली स्वतःची अचूक माहिती स्वतः नोंदवून यामध्ये भाग घ्यावा. भारतीय निवडणूक आयोगाद्वारे विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR ही मतदार यादी त्रुटी रहित, अचूक व पारदर्शक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मोहीम राबवली जात आहे. या विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेमध्ये नागरिकांनी आपली माहिती तपासून घ्यावी असे मी या प्रसंगी आवाहन करते. केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी अंतर्गत आयोजित साधना सप्ताह 2026 मध्ये राज्याने देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावत नवा मानदंड हा स्थापित केलेला आहे. आय गॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर राज्यातील 5 लाखाहून अधिक राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांनी सुमारे 47 लाख अभ्यासक्रम पूर्ण करत 6 लाखाहून अधिक AI विशिष्ट प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. या उपक्रमात सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मी या प्रसंगी अभिनंदन करते. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे राबवली जाणारी माझी वसुंधरा 6.0 मोहीम 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये राज्यातील सुमारे 28,000हून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवण्यात येणार आहे. पंचमहाभूतांवर आधारित भूमी, वायू, जल, अग्नी, आकाश यांच्यावर आधारित ही मोहीम शाश्वत विकास आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी काम करत आहे. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे वसुंधरा रक्षक अभियान 2026, महा RPT अभियान व राज्य वातावरणीय कृषी कक्षाच्या संकेतस्थळ तसेच इमिशन ट्रेडिंग स्कीम या प्रशिक्षणाचा नुकताच शुभारंभ करण्यात आलेला आहे. तसेच वसुंधरा रक्षक अभियानाच्या लोगोचेही अनावरण करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजनेमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगारक्षम करून महाराष्ट्राचा आर्थिक कणा करण्यावर आमचा भर आहे. ही योजना ग्रामीण पशुपालकांच्या आर्थिक सामाजिक विकासाचे एक सशक्त माध्यम ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना पशुपालनाकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता एक व्यावसायिक उद्योजकता म्हणून पाहण्याला प्रोत्साहन मिळणार आहे. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालनासाठी तांत्रिक व आर्थिक मदत देऊन ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. पशुसंवर्धन विभागाच्या या पुढाकारामुळे राज्याच्या ग्रामीण विकासाला मोठी गती मिळणार आहे. आपला जालना जिल्हा देखील विविध विकास कामे आणि योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे विविध क्षेत्रात अग्रेसर आहे. जालना जिल्ह्यामध्ये महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उभारण्याची कामे प्रगतीपथावर सुरू आहे. यामध्ये जालना ड्रायपोर्ट, जालना नांदेड समृद्धी महामार्ग, जालना जळगाव रेल्वे मार्ग यांचा समावेश आहे. हे 3ही प्रकल्प सुरू झाल्यास जालना जिल्ह्यातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील बंदर स्तरावर 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 47 शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. सुमारे 44,000हून अधिक लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात आले आहेत.
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांशी निगडीत विविध योजना महाडीबीटी या पोर्टलद्वारे एकाच अर्जाद्वारे संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. यामार्फत जिल्ह्यातील 2025-26 मध्ये 18,000हून अधिक शेतकऱ्यांना 82 कोटी रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत 153 लाभार्थ्यांना सुमारे 10 कोटी रुपयांचे कर्ज, 4 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजनेअंतर्गत 25-26 मध्ये अपघातात मृत्यू झालेल्या तसेच अपंगत्व आलेल्यांना एकूण 127 शेतकऱ्यांच्या वारसदारांना 2,53,00,000 रुपयाचा सानुग्रह अनुदान मंजूर झालेले आहे. राज्याच्या उद्योग विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत जिल्ह्यात यावर्षी 243 नवीन उद्योग उभे राहिले आहेत. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या वतीने 15 ते 30 एप्रिल या कालावधीत जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा यशस्वीपणे राबवण्यात आला. जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅस पेट्रोलचा मुबलक साठा असून नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं मी आवाहन करते. जिल्हा प्रशासनामार्फत पाणी टंचाई करता आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. टँकर पूरक नळ योजना, विहीर अधिग्रहण इत्यादी उपाययोजनाद्वारे सर्वसामान्य नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास होणार नाही याबाबतच्या सूचना प्रशासनाला देण्यात. राज्य सेवा हक्क अधिनियम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाने घरपोच शासकीय सेवा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नागरिकांना अधिक सुलभ, जलद व परिणामकारक सेवा मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. याकरिता नुकत्याच आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यस्तरीय कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांसाठी जालना मित्र या डिजिटल ऍपद्वारे नागरिकांना घर बसल्या शासकीय योजनांची माहिती व सेवांचा लाभ मिळत असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा अशी विनंती मी सर्वांना करते. आज जालना जिल्ह्याच्या स्थापनेला 45 वर्ष पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने जालना जिल्ह्याच्या प्रशासनामार्फत रायझिंग जालना या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये जालना जिल्ह्यात झालेल्या विकास कामावर विशेष बाबीवर भर देण्यात येणार असून यामध्ये विविध विभागाचे स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असंही मी या निमित्ताने आवाहन करते. आज आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील साजरा करत आहोत. देशाला विविध क्षेत्रात प्रगतीपथावर आणण्यामध्ये कामगार बांधवांचे महत्त्वाचे योगदान आहे. याकरता मी त्यांचे अभिनंदन करून त्यांचे आभारही व्यक्त करते आणि त्यांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देते. यावर्षी राज्यभरामध्ये तापमानामध्ये खूप वाढ झाली आहे. आगामी काळात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेच्या लाटेपासून आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे, पाण्याची बचत करावी, आपल्या समवेत पशुधनाची देखील काळजी घ्यावी अशी मी या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करते. महाराष्ट्र राज्यासह आपल्या जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया. पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देते, आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.